नमस्ते, कसे आहात? तर हे बघा, इकडे आज सकाळी सकाळी आलो होतो रोडला. थोडंसं काम होतं आणि सकाळी थोडीशी भूक पण लागली होती, तर म्हटलं थोडासा नाश्ता करून घेऊयात. आणि हे बघा, इथे नाश्त्यामध्ये मस्त घेतले आहेत गरमागरम मिसळ, पाव, त्याच्यासोबत पापड, दही. तर थोडासा नाश्ता लाईट करून घेऊ म्हटलं, आणि नंतर मग जे पण बाकीचे कामं आहेत रोडमध्ये ते करून घेऊयात. कारण की आज जायचं आहे माझ्या माहेरी, आणि तिकडं जाण्यासाठी थोडे 1-2 कामे पण करायची आहेत. तर मग हा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल काय करायचे ते. आणि हे बघा, आता मिसळ खाल्ल्याच्या नंतर आम्ही लगेच चाललो पुढे जे पण आम्हाला काम करायचं ते काम करण्यासाठी. आणि हे बघा, मुक्तिधामपासून चाललो होतो, तर म्हटलं थोडंसं मुक्तिधामचं तुम्हाला सर्व दाखवून द्यावात नाही का. आता आतमध्ये जायला वेळ तर नाही दर्शनासाठी, पण बाहेरूनच थोडेसे मी शूट केलं. आणि हे बघा, नंतर आमचं हे नाशिक रोडचं शिवाजी पुतळा, म्हणजे इथं शिवाजीचं आत्ताच मागे शिवजयंती इथे जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केली होती उत्साहामध्ये. आणि हे बघा, किती मस्त डेकोरेशन होतं ना. आता हे डेकोरेशन 8-1 दिवस तरी असंच राहील. आणि आमचं जे काम होतं ते ह्या शिवाजी पुतळ्याच्या मागे होतं. तर हे बघा, जे काम करायचं ना, इथे आलो आहोत आम्ही. तर इकडे आलो आहोत सोनाराकडे. आणि सोनाराकडे आम्हाला जी पोत आहेत देवीला, म्हणजे मला माझ्या माहेरी जायचे, तिथे विठ्ठल रुक्मिणीचा विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन आहेत, पहिलं वर्धापन दिन. तर मग त्यासाठी इथे देवीसाठी पोत हवी होती. तर इथे सोन्याची पोत मी इथे यांच्याकडनं ओंग घेत आहेत. तर हे बघा, त्यांना म्हटलं व्यवस्थित स्क्रू लावून करून द्या पोत. कारण की काय आहेत ना, आता तुम्हाला सांगते, माणसांना कसं असतं, माणसांचं तर पुरत नाही आहेत, पण अक्षरशः आपल्यासारख्या माणसांना देवाचं सुद्धा पुरत नाहीत. म्हणजे अक्षरशः मागच्या वर्षी माझ्या मम्मीनी देवीला, जी विठ्ठल रुक्मिणी आहेत, रुक्मिणीला आमच्या इकडे मंदिरामध्ये तुम्ही पुढे बघशालच, तर तिथे अशी पोत सोन्याची देवीला घातली होती. तर अक्षरशः 2-3 महिन्यातच कोणीतरी काढून घेऊन गेलं. आणि आता यावर्षी पुन्हा मम्मीना दुसरी नवीन केली आहेत. तर हे बघा, तुम्ही आता बघितली, इथे तुम्हाला दाखवली मी. तर चला मग, असू द्यात, ज्याचे कर्म त्याच्याजवळ नाही का. आणि घरी चाललो होतो, पण इथेच ना शिवाजी महाराजांची जयंती होऊन 4-5 दिवस झाले. आणि त्यानंतर हे बघा, इथे शिवजयंतीचे म्हणजे शिवाजी महाराजांचे मांडव डहाळे, तर इथे मांडव डहाळ्याचा कार्यक्रम चालू आहे. तर हा जो कार्यक्रम आहे ना, तो जे आरिंगळे आहेत, तर आरिंगळे मळ्यामधला जे पण ग्रामस्थ आहेत त्यांनी ठेवलेला होता. आणि ते इथे मिरवणूक काढत होते नाही का, शिवाजी महाराजांची मिरवणूक, मांडव डहाळ्यांची मिरवणूक काढत होते. तर इतकं छान असं सुंदर असं होतं ना, तर असं वाटतच नव्हतं की इथून जावं, हे बघतच राहावं, कारण की खूप छान होतं. इथे बायका मस्तपैकी डान्स करत होत्या, वेगळे वेगळे मुखोटे घालून. तुम्ही बघितलं असेल, कोणी बैल बनलंय, कोणी अस्वल बनले, भरपूर वेगवेगळे मुखवटे, कोणी मोर बनलायत, वेगवेगळे मुखवटे घालून इथे डान्स चालू होता. तर हे बघा, इतकं छान वाटत होतं ना, अगदी मस्त वाटत होतं. हे बघा, किती छान आहेत ना. आणि हे बघा, इकडे आम्ही आलो होतो ना रोडला, तर असंच म्हणजे घरचा ड्रेस वगैरे घातलेला होता. आणि म्हटलं काही नाही का, म्हणजे चांगला मेकअप वगैरे किंवा साडी वगैरे घालून नव्हतं आलो, कारण माहितीच नव्हतं की आता इथे रोडला शिवाजी पुतळ्यावर असा काही कार्यक्रम आहेत म्हणून. ते अचानक जात आणि नव्हता, तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आलो रोडमध्ये तेव्हा मिरवणूक आहे, नंतर आली गणपती शिवाजी महाराजांना मानाचा हार घातलेला आहे ना. तर आपण तिथे जाऊन फोटो काढूयात शिवाजी महाराजांसोबत. तर मला इतकं ते वाटत होतं, म्हटलं काय म्हणजे काही कामानिमित्त आली होती. 5 मिनिटं म्हटलं जाऊ, कारण की दुपारी मला जायचं आहेत माहेरी. तर चल फोटो काढूयात. तर म्हटलं चला मग फोटो काढून घेऊयात नाही का. मग तशीच चालली तिथे वरती. आणि इतर बायकांनी इतका छान मस्त मेकअप वगैरे करून आल्या होत्यात ना शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी.
आणि माझं तसंच. आणि नंतर मिस्टर बोलले टोपी घाल, टोपी घालून फोटो काढू. तर म्हटलं ठीक आहे, झालं जसं आहे तसं आहेत नाही का. तर आता इकडे स्टेजवर जाऊन फोटो पण काढायचा आहे आम्हाला. चला. आणि हे बघा आता इकडे इतकी गर्दी होती ना, शिवाजी महाराजांसोबत फोटो काढायसाठी इतकी गर्दी होत होती. तर म्हणजे गर्दी हटतच नव्हती. पण मग तरी पण कशी जागा करून आम्ही वरती स्टेजवर गेलो. आणि हे बघा, हे आहेत माझ्या मिस्टरांचे सर, म्हणजे स्कूलमध्ये जेव्हा सर होते ना 10वी पर्यंतचे, तर हे आहेत भोर सर. तर भोर सर पण बोलले चला फोटो काढूयात आपण. खूप म्हणजे यांचा स्वभाव आहे ना खूप असा साधा भोळा आणि खूप हुशार शाळेमध्ये नाही का. आणि माझ्या मिस्टरांचं पण कसं एक नंबर यायचा. मग दोघांची खूप दिवसातून भेट झाली, तर दोघं बोलले वगैरे. तर मग फोटो वगैरे काढले आम्ही. माझ्या मिस्टरांसोबत पण त्यांनी फोटो काढले आणि मग माझे पण फोटो काढले. हे बघा, म्हणजे त्यांचा स्वभाव इतका वेगळा आणि इतका छान ना, तर खूप मस्त. तर त्यांना पण खूप छान वाटलं भेटल्याबद्दल. तर थोडंसं बोललो वगैरे आणि नंतर मग आता म्हटलं घरी जाऊयात नाही का, कारण की खूप वेळ झाला होता आणि मला माझ्या माहेरी पण जायचं होतं. तर हा व्हिडिओमध्ये. आणि नंतर घरी आल्याच्या नंतर चालले होते शेतामध्ये. आणि शेतामध्ये जायच्या अगोदर ना, हे बघा इकडे मी केसांना मेहंदी लावून घेतलेली आहेत. तर घरीच लावून घेतली होती मेहंदी. तर म्हटलं आता थोडंसं मेहंदी लावूयात. आणि शेतामध्ये जाईपर्यंत ते व्यवस्थित सुकेल पण नाही का केस. आणि नंतर घरी जाऊन केस धुवून मग जाणार आहेत माहेरी. तर हा व्हिडिओमध्ये. चला मग. आणि हे बघा आता आलो शेतामध्ये. कोथिंबीर आहे बघा, कोथिंबीरमध्ये मका पण लावलेली आहेत. आणि वातावरण असं ढगाळ वातावरण आहे ना, एकदम असं काय म्हणते रोग पसरलाय वातावरणामध्ये असं बोलतात शेतकरी. तर मग त्याच्यामुळे त्या रोगापासून मालाचे नुकसान होऊ नये म्हणून फवारा मारत आहोत. कारण की असं आबूट जर आलं ना, तर मग जे माल आहेत ना शेतामधले खूप खराब होऊन जातात. आणि फवारा मारायला लागतो मग ना व्यवस्थित. आणि संध्याकाळी जायचं आहे माहेरी कार्यक्रमासाठी. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आज तुम्हाला माझ्या माहेरी घेऊन जाते मी. चला. माझ्या माहेरी गेले का मस्त तुम्हाला पोल्ट्री फार्म वगैरे दाखवते. आपल्या इथं जाऊ. हा, आणि अथर्व जाऊ. बघा झालं ना, भरला अर्ध. थोडं भर, अजून थोडं बस, थोडंसं. आणि घरी आल्याच्या नंतर फायनली सर्व काही आवरलं आणि चालू आहोत माझ्या माहेरी. आणि मुलं चालले त्यांच्या मामाच्या घरी. ठीक आहे, तर सर्व तिघजण चाललो आहोत गाडीवर. चला मग. आणि नंतर पुढे गेल्याच्या नंतर येत ना, इकडे फाट्यावरती आम्हाला न्यायला आला होता माझा भाऊ आणि मग माझी मुलं, माझ्या बहिणीचे मुलं. तर मग सर्व गाडीवर गेले, आमच्या गाडीवर. आणि आम्ही सर्व याच्या गाडीमध्ये बसलो. तर अनेक म्हणजे खूप पाहुणे होते. माझी बहीण होती, तिची सासू वगैरे. तर खूप म्हणजे सर्व मुक्कामीच चाललं होतं नाही का, उद्या मोठा कार्यक्रम होता. तर चला मग सर्वजण जाऊयात. आणि तिथे पोहोचल्यावर लगेचच गेलो माझ्या भावाचा पोल्ट्री फार्म बघण्यासाठी. तर हे बघा, हा आहे पोल्ट्री फार्म, लेअर पोल्ट्री फार्म आहे. तर मग लगेच तिकडे बघण्यासाठी गेलो. आणि हे बघा, ही माझी बहीण आहेत, आत्या बहीण आहेत, म्हणजे आत्याची मुलगी. ती पण आलेली होती. तर तिने पण खूप दिवसापासून नव्हता बघितला. म्हटलं मग चला जाऊयात. हे बघा अंड बघा, येते मी आली का इथे मळ्यामध्ये पाहिलं. हा चाल, मी खाली पाहून चालले. चाल. अरे पंकज ऐक ना, या खड्ड्यांमध्ये हे टाकायचं ना भाऊ, काचा बिचा काही टाकायचं माहिती का. चल जयश्री जाई नको काढू, मी पाठवेल. थांब, त्याच्यामध्ये भारी व्हिडिओ होते. हा तुझ्या याच्यात ना काळा काळा दिसतं ना. थांब, खाली कोंबडी पाय. चल ना पुढे. चाल. नाही काय करणार ती ग, आजारी ती. त्या साईडला जाऊ. चल. खाली येतात रे.
ये पडदे खाली करून येणार आहे. खाली येतात अंडे दिले ना सकाळी पुरा लाईन म्हणजे कसं येतं इथं? अगं जसं त्या बाई इथून अंड पडतं खाली यांच्या पायापासून एवढं असं इकडे येतं इथं येतं बस. अंडे देते नाही अजून देते नाही अंडे. मित्रांनो, हा माझ्या भावाचा लेअर पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस आहे. तर आता ही आहे ना, या कोंबड्या 3 महिन्याच्या झाल्या आणि आता अंड्या आल्या 4 महिन्याच्या झाल्या. आता अंड्या आल्या, आता अंडे देणं सुरू करते. आता एक अंडे दिल पाहता तुरा बिरा झाला असं एक 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 तुरा बनला अंडे देता का? हे बघा तुरा बनला का मग दादा नंतर टाक तू धर त्याच्यामध्ये व्हिडिओ नंतर टाक. आता एक अंडा आले पाहिजे आज पहिले छोटा एक छोटा. आणि हे बघा अंड दिलंय. हे बघा किती छोटा अंडे आहे ना. आणि सुरुवातीला जेव्हा कोंबडे अंडे देतात ना तेव्हा त्यांचे अंडे छोटे साईजचे राहतात आणि नंतर मग 2-3 याच्या वेळेस थोडी साईज मोठी होती त्याची. तिसरा चौथा अंडा दिला का साईज मोठी होऊन ठेव पाहिजे अंडे. ठेव ठेव जिडं होतं तिडच ठेव ना. मग आता उद्या सांभाळलं पाहिजे लय मासे आहेत बघ. ये ना तू. तर हे बघा हे ना खाद्याची ट्रे. तर ह्या ट्रेनुसार सर्व कोंबड्यांना खाद्य दिलं जातं. हा आणि हाताने ढकलायचं ना पंकज. हा हाताने ढकललं का सर्व कोंबड्याला खाद्य पडलं जातं. आणि हे बघा पोल्ट्रीवरून आल्यानंतर आम्ही सरळ इकडे आलो मंदिरामध्ये. तर ह्याच मंदिराचं इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं उद्या सकाळी वर्धापन दिन आहे, प्रथम वर्धापन दिन. तर त्यासाठी ज्या माळा वगैरे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या आहेत त्याची सर्व इथे तयारी चालू होती. तिथे जाऊन बसलो. आणि हे बघा त्याच्यासोबतच इकडे एका साईडला उद्या स्वयंपाकासाठी बनवायची होती हुसळ. तर हुसळ पण इथे भिजत घालत होते. ज्या बायका आहेत ना त्या पण इथे सर्व जे मठ आहेत मठ भिजत घालत होते, म्हणजे त्याची उद्या हुसळ बनेल. तर हुसळाची भाजी बनवायची होती. बुंदी आणलेली होती ऑलरेडी आणि नंतर भात आणि त्याच्यानंतर पापड्या, म्हणजे जे पापड नागलीचे पापड. तर असा पद्धतीने स्वयंपाक होता उद्याचा. तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा, कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पूजा विधी कशा कशा पद्धतीनं काय काय कार्यक्रम होणार आहे संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर राहा उद्याच्या व्हिडिओमध्ये पण. तर हे बघा आता सर्व ह्या बायका आहेत ना इथे करत आहेत मठाचं काम, म्हणजे मठ घोळून वगैरे घेत आहेत किंवा मठ साईडला वरचे निवडून घेत आहेत. कारण की मठामध्ये कसं असतं खाली खडे वगैरे असतात. आणि आता इकडे मंदिराकडे पण आलो होतो आणि मंदिराकडे मस्त व्यवस्थित सारवलं होतं आणि त्या सारवल्याच्या वरती इथे रांगोळीचं काम चालू होतं. कारण की उद्या सकाळी 6 वाजता 5:30-6 वाजता पूजा सुरू होणार होती आणि सकाळी काही सारवून रांगोळी काढणं होणार नव्हतं. तर आता संध्याकाळीच रांगोळी काढून ठेवत होतो, कारण की उद्या सकाळची जी तयारी आहेत ना ती आत्ताच सर्व करत होतो. हे बघा, कारण खूप लवकर ब्राह्मण येणार होते आणि सकाळी 6 वाजता पूजा चालू होणार आहेत. म्हणून इथे माझ्या भावाची मुलगी ही तर ही रांगोळीकडे काढत होती बघा. आणि तुळशीला माळा किंवा मंदिराला माळा, खूप छान डेकोरेशन. आता संध्याकाळचा वेळ इतकं छान दिसत नाहीत, पण उद्या सकाळी बघा तुम्ही खूपच छान मंदिर दिसणार आहेत ना विठ्ठल रुक्मिणीचं. तर राहा व्हिडिओमध्ये उद्याच्या पण. तर हा आताचा व्हिडिओ आहे. पूर्ण नाही ते ब्लँकेट दिलं का? ती ब्लँकेट कमी होते. अरे सगळे एकत्र झोपा 2-3 यांच्यामध्ये. हा दोघं तिथं झोपा. मला उठ दे ना काहीतरी. झोपून घे ना बेटा. फोन दे मला, फोन दे इकडे.